संयुक्त जयंती महोत्सव समिती सिव्हिल चौक मिरज इथं महामानव भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माननीय किशोर पटवर्धन सरकार, ट्रॅफिकचे पीआय सुनील गिड्डे, सनातन भोसले, शिवाजीराव मोरे, नीताताई आवटी, सतीश भोसले, शिवाजीराव मोरे, नीताताई आवटी, सतीश शिकलगार, श्रीकांत आवटी, सागर कांबळे, विक्रम आठवले, सागर कांबळे, प्रियाल वाघमारे, विजय आठवले, महात्मा बसवेश्वर रिक्षा स्टॉपचे सर्व सदस्य उपस्थित होते। दिनांक 20 रोजी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 4000 लोकांचा महाप्रसाद होणार आहे, असं मत संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मनोज कांबळे यांनी सांगितलंय। कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला। डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी। आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरजेतील सिव्हिल चौकातील रिक्षा स्टॉप आणि संयुक्त जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आज या ठिकाणी साकार होतोय, त्या संदर्भात मी या समितीच्या सर्व मंडळींना आधी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून कौतुक करतो। आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। त्यांचे विचार आणि त्यांनी जे आपल्याला एक मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर या मंत्राचा अगदी प्रत्येकाने त्याच्या आयुष्यामध्ये निश्चितपणाने विचार करावा आणि त्यानुसार बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती प्रत्येकाने मार्गक्रमण केलं पाहिजे। आजच मी सकाळी काही सोशल मीडिया पोस्ट वाचत होतो, त्या पोस्टमध्ये एक पोस्ट आलेली होती की बाबासाहेबांनी परराष्ट्र धोरणाबद्दल काय त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं। ते मित्रांनो, इतकं त्याच्यामधलं जे लिखाण होतं ते इतकं उद्बोधक होतं की आज जी काय आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपण बघतोय की काही प्रबळ देशांची दादागिरी आणि त्यामुळं सगळ्या जगाला जे संकटात टाकायचं जे आज काम राष्ट्र म्हणजे पूर्ण जगामध्ये चालू आहे आणि त्याच्या झळा आपल्याला काही कारण नसतापैकी आपल्याला भोगायला लागतं। तर आज जर का बाबासाहेबांचं परराष्ट्र धोरण जर अवलंबलं असतं आणि जगातल्या लोकांनी, जगातल्या नेत्यांनी आणि राष्ट्र चालवणाऱ्या लोकांनी जर बाबासाहेबांचे विचार जर ठेवले असते तर ही युद्धाची परिस्थिती आणि हे जे काय आज सगळा खेळ खंडोबा मांडून ठेवला हा आला नसता, असा तो विचार आज मी वाचला सकाळी आणि मला आज मनाला अतिशय एक वेगळा प्रकाश मला मिळाल्यासारखा झाला। तर आज या निमित्तानं प्राप्त जागतिक परिस्थितीच्या बॅकग्राऊंडवर मी आज हे 2 शब्द माझे बोललो। आज सर्वांना पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या बसवेश्वर जयंतीच्या दिवशी सुद्धा त्या दृष्टीनं सुद्धा शुभेच्छा आहेत आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही जो काही या ठिकाणी कार्यक्रम घेता त्या निमित्तानं समाजाचं संकलन होतंय, म्हणजे एक स्नेहभोजन हा भाग सोडून देऊ आपण, पण त्या निमित्तानं सगळी लोक एकत्र येतात। आम्हालाही काहीतरी छोटं मोठं योगदान देण्याची संधी तुम्ही आम्हाला देत असता, त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज सिव्हिल चौक येथे संयुक्त जयंती महोत्सव समिती यांच्या तसेच बसवेश्वर रिक्षा स्टॉप यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी फोटोपूजन करून महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेले आहे।
त्यांचे जे विचार आहे ते समाजापर्यंत जाण्यासाठी या मंडळातर्फे तसेच सर्व मिरजकरातर्फे मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचा असाच त्यांचे जे विचार आहे ते पुढे घेऊन जावेत. धन्यवाद.